आता आई जेवण बनवायला गेली ना तर मागे मागे नुसता फिरत असतो। आता आपल्या हातावर पॅन्टीवर असं ना बसला ना की पॅन्टीवर चढतो, अंगावर येतो, आपल्याला सर्वांना ओळखतो, आता ओळखायला लागलेला आहे। त्यासाठी आम्ही त्याला एक नवीन घर आणलंय। हा बघा, आम्ही विचार करतोय ना की त्याच्यासाठी मस्तपैकी त्याला राहायला घर बनवायचं। हा बघा, आता ना याला खायला घातला होता आणि हा बघा आता कसा मस्त भिंतीवर चढतय, भारी आहे ना ही? हो मस्त। मंडळी हा बघा आता पप्पांच्या मागून पडतंय बघा कसा तो, बघा आता स्पीड ह्याची एवढी वाढली आहे ना, हे बघा आता माझ्या मागे मागे येतो बघा। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी काही दिवसा अगोदरच ना आमच्या घराच्या पायऱ्यांची इथे आम्हाला एक खारकोंडी मिळाली होती, फक्त इथे आपल्या खांद्यावरतीच आहे आता ती बघा। आणि मंडळी हिच्या आईला ना आपण खूप दिवस शोधण्याचा प्रयत्न केला, आपल्याला नाही सापडली। आणि मंडळी घरट्यामध्ये सुद्धा आपण हिला ठेवत होतो पण तिथे पण नव्हती राहत, तर आम्ही विचार केला की आपण हिला आपला फॅमिली मेंबरच बनवायचा। आणि मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपल्याला खारकोंडी कधी मिळाली होती आणि जेव्हा मिळाली होती तेव्हा केवढी छोटीशी होती आणि आता केवढी मोठी झालेली आहे। त्याच्या व्यतिरिक्त ना आपण हिचा घर सुद्धा बनवणार आहोत, म्हणजे राहायला छोटासा असा बास्केट बनवणार आहोत। मंडळी बघा आमच्या इकडे कोणाला आहे, खारुताईचं पिल्लू, म्हणजे बाबा शेडीच्या इथे होता ना? हो, काय एकटाच होता, मांजर बाजूला होती, नाही तर मग गेलो म्हणून, नाही तर मांजर खाल्ला असता त्याला। केवढं भारी आहे बघा, कसं ओरडते, पळाला नाही मग? नाही, छोटा एकदम, नाही तर खारकोंडी हातात येत नाही, कारण आई त्याची मम्मी पण नाही त्याची, एकटाच होता, एकटाच आहे। भारी तांदूळ खायला घातलेत, थोडे थोडे खात होतो, मोठा झाला की त्याला सोडून देऊ मग। हा बघा माझ्या हातावर आलाय, भारी दिसतंय, एकदम क्यूट क्यूट आहे। शेपटी बघा केवढी भारी आहे, हो पडला असता। पप्पानी तांदूळ पप्पा खात नाही काय? तांदूळ खात ना तांदूळ, बघा केवढं भारी दिसतंय, एकदम क्यूट आहे। मम्मी नाही ना आता ठेवणार कुठे? हा, थोडासा मोठा झाला नाही की सोडून टाकू, नाही तर आता सोडला ना तो मरून जाईल ना पप्पा? हो मरून जाईल, खूप लहान आहे, हा त्याला चालता पण येत नाही, एकदम हळूहळू लंगडत लंगडत चालतोय। आवाज बघा कसला काढतोय, त्याचा कोटा मिळायला पाहिजे, कोटा मिळाला तर ठेवू शकतो आपण त्याच्यामध्ये। मला वाटतं त्याच्या आईसनी नेतानीच गेलाय, पडला तो तोंडातून, पातळ काहीतरी पाहिजे, पाणी बिनी लिक्विड मध्ये काहीतरी इंजेक्शन पाहिजे होतं, इंजेक्शन खाऊ शकतो, दुधावर आहे ते। तर मंडळी इकडे पप्पा ना आता आपल्या खारुत्या आईला दूध पाजतात, बघा पिताय ना पप्पा तो, बघा पिताय, बघा बघा थोडं चाटत हळूहळू जिभेन। त्याला काय भात वगैरे खायला दिलं ना, भात नाही काय, लिक्विडच तो खाईल, कारण आता कसं लहान मुलगा आहे ना, छोटा आहे एकदम, छोटा पिल्लू, त्याला अजून खायला शिकलाय नाही तो बरोबर। हा बघा आता ना याला खायला घातला होता आणि हा बघा आता कसा मस्त भिंतीवर चढतय, भारी आहे ना ही? हो मस्त। आईने नव्हता बघितलेला, आई बाहेर गेलेली, हा बघा कुठे अंगावर आला बघा। हा बघा आता खेळताय, मगाशी आता खाल्लाय ना त्याच्यामुळे त्याच्यात एलर्जी आलाय, बघा बघा आवाज भारी काढते ना पप्पा, आवाज करायला गेला ना लय मोठमोठे आवाज काढते। तर मंडळी आता फक्त इकडे खारुतेला आपण खायला दिलाय ना, पपई दिलाय आणि तो खातोय, अगोदर नव्हता खात आणि आता बघताय, मला वाटतं भूक लागली वाटतं आता, बघा। तर मंडळी फायनली आता 15 दिवस झालेले आहेत आपल्या खारुताईला, आणि इकडे आपली खारुताई बॉक्स मध्येच त्याला ठेवतो आपण, आणि आता तुम्हाला दाखवतो केवढा झालाय। पप्पा ओपन करा पहिला, तर बघा बघा बॉक्स मध्ये एकदम मस्त आतमध्ये घुसतो तो, लपलेला आहे, शेपटी दिसत असेल तुम्हाला, बघा बाहेर काढा पप्पा, तुम्हाला दाखवत होता केवढा मोठा झालेला आहे तो, आतमध्ये ना पूर्ण बॉक्सच्या आतमध्ये शिरतो, हात घातल्याच्या नंतर मिळत पण नाही तो, बघा पप्पा खाली ठेवा त्याला म्हणजे समजेल साईज केवढा होते। हा बघा मंडळी आता ना एकदम स्फूर्तीदार झालेला आहे, एकदम धावत पडत असतो तो, बघा बघा बघा। आणि आता ना बघताय तो केवढा मोठा झालेला आहे, आणला तेवढा केवढा होता आणि आता बघा केवढा झाले, त्याची शेपटी वगैरे मस्त लांब लचक झालेली आहे। आणि पप्पा ह्याची स्टोरी काय, म्हणजे आपल्याला हा कसा मिळाला होता, कधी मिळाला होता? 15 दिवस आधी भेटलेला, म्हणजे आम्ही लग्नाला गेलेलो, लग्नाला गेलो तर नंतर लग्नावरून आलो तर हा पायरीजवळ आम्हाला भेटला पिल्लू, त्याच्या तोंडातून रक्त वगैरे येत होतं, म्हणून आम्ही आणले, पाणी वगैरे पाजलं त्याला, तांदूळ वगैरे खायला दिलं, पण ते खात नव्हतं काय,
मग दूध वगैरे दिलं तर दूध वगैरे प्यायला. नंतर मग आम्ही ह्या बॉक्स मध्ये ठेवलं त्याला. पहिला अगोदर घरटा नव्हता, याच्यामध्ये फक्त साधा बॉक्स होता. मग पप्पा घरटा वगैरे कधी आपल्याला मिळाला? ते आपल्याला 5 दिवसानंतर माहिती पडलं की ते घरटा आहे म्हणून. 5 दिवसानंतर ते पण कधी आम्ही रानामध्ये गेलेलो तर आजी होती घरी. त्या आजीने बघितलं तर 2 पिलं आणखी पडलेले त्याच्यातून. एक तर मेलेलाच होता आणि एक कुठे बोलते गायबच झाला कुठे. नंतर आम्ही घरट्यात बघितलं तर घरट्यात कायच नव्हतं. मग बोला ह्याला पण ठेवायची होती ना घरट्यात. बोला आम्ही आल्यानंतर ह्याला बोला घरट्यात ठेवू. 2 पिल्लं म्हणजे पळून गेली कुठे. एक तर एक मेला होता तिथेच पडला होता आणि दुसरा कुठे गायबच झाला. मग बोला ह्याला ठेवणं म्हणजे रिस्कच आहे. तरी पण आम्ही 2-3 दिवस वाट बघितली याची आई येईल म्हणून, पण कोणच नाही आला. आणि मंडळी तो घरटा जो आहे तो केवढा उंचावर आहे बाप्पा? उंच म्हणजे जवळजवळ 18 फूट उंच आहे वरती, खालून 18 फूट वर आहे. आमच्या पत्र्याचे ते घरटा बांधलेला आहे ते घरटा. आणि तिथून उंचावरून तो 2 पिल्ला पडला. हा पण तिथूनच पडला असेल. याचा कसं टोन फुटला, फक्त टोनच फुटलेला त्याचा येत होता. बाकी हा याचा नसीब चांगला होता की आम्हाला भेटला, तो मिळाला आम्हाला. आणि आम्ही तेव्हा स्टार्टिंगलाच त्याला काहीतरी खायला तांदूळ वगैरे सर्व खायला देत होतो, पण खातच नव्हता ना. मग दूध वगैरे पाजला, पाणी पाजला, तो प्यायला चांगला. आणि आता म्हणजे तो एकदम सिटीवर झाला, तरुण झालाय. मग आम्ही कसं तो घरटा काढून टाकला. त्याची आई पण यायची, पण ह्याला पण ठेवणं म्हणजे रिस्कच होता. हा पण पळून मारणार. त्याची आई पण यायची बंद झाली तिथे. मग तो घरटा आम्ही काढला नाही, ह्या बॉक्स मध्ये असं ठेवलं. ह्याच्यामध्येच घरटा बांधले. आम्ही पहिले तर वाट बघत होतो की त्याची आई येईल आणि त्याला घेऊन जाईल, म्हणजे त्याला आपण सोडू लगेच आई आली. बाहेर पण आम्ही ठेवायचं असं की बाबा बघितलं आणि घेऊन जाल म्हणून, पण नाही यायचंच नाही. ती यायचीच बंद. ती पण पिल्लं मेली ना, मग ती यायचीच बंद झाली. मला ह्याला पण ठेवायचं. मग आम्ही बॉक्स मध्ये तो घरटा काढला, बॉक्स मध्ये ठेवायचं, ह्याच्यातच राहायचा. आता कसं तो सर्व स्वतः खातो. म्हणजे आता बघ केवढा मोठा झाला. आता A to Z बाप्पा काय काय खायला आंबा खातो, जांभळं खातो, पपई खातो, सर्व खातो. दूध वगैरे स्वतः पितो आता. म्हणजे मग त्यासाठी आम्ही आता कसं हातावर येतोय. आता घरातील सर्व माणसांना त्याची ओळखीची झालेली आहे, ओळखतो. आता सगळ्यांच्या पाठी येतो. आता आई जेवण बनवायला गेली ना तर मागे मागे नुसता फिरत असतो. आता आपल्या हातावर पॅन्टीवर असा ना बसला ना की पॅन्टीवर चढतो, अंगावर येतो. आपल्याला सर्वांना ओळखतो, आता ओळखायला लागलेला आहे. आणि आपल्याच आता घरातला एक फॅमिली मेंबर झालेला आहे ना. आता त्यासाठी आम्ही त्याला एक नवीन घर आणलंय. बघा आम्ही विचार करतोय ना की त्याच्यासाठी मस्तपैकी त्याला राहायला घर बनवायचा. तर याच्यामध्ये सर्व हे बघा सामग्री आणलेला आहे. तर बाप्पा हा बॉक्स आपण मार्केट मधून आणलेला ना? हा मार्केट मधून आणला. हा असं मडका आणलाय, त्याच्यामध्ये हा आता घरटा ठेवला त्याच्यामध्ये. हा बघा हा बॉक्स आहे ना, बॉक्स मधला सर्व घरटा काढून ह्याच्या मडक्यात आपल्याला घालायचं आहे. म्हणजे कसं परफेक्ट त्याला बसायला, उठायला, आतमध्ये झोपायला वगैरे छान जागा होईल. आणि बाकीचे इकडे काय काय सामग्री आहे बाप्पा? हा इथे हे बांधायचंय काठी, आणि हा त्याला म्हणजे खायला इथे असं बांधायचं आहे. म्हणजे या काठीवर बसून तो खाऊ शकतो. आणि हा म्हणजे त्याला पाणी पिण्यासाठी आहे किती लावणार आहे असं. असे तार वगैरे तारीने बांधायचं आहे. त्याला बनवलं, हा पूर्ण बनवलेला तुम्हाला नक्कीच दाखवतो. आणि हा मटका आम्ही विचार केलाय की इथे तो असं फिट करायचा. ह्याला ना असे रस्से बांधलेले आहे आणि रस्सीने तो फिट करून त्याच्यात मध्ये घरटा बांधायचा आहे. हा मटका कसा वरून ओपन आहे ना, म्हणजे हवा खेळती राहणार. इकडे पण असे थोडे होल मारणार 2-3 खाली, आणि असं त्याला म्हणजे हवा खेळती राहील त्याची. प्रॉपर त्याला बसायला उठायला मस्त जागा. आतमध्ये कसं फिरू शकतो तो. आणि हा ना पूर्ण आम्ही जो त्याच्यासाठी घर बनवलाय हा पूर्ण ओपन आहे बघा. याला होल होल आहेत, म्हणजे एकदम हवा खेळती राहील. त्याला बाहेरचा पण सर्व दिसेल. आणि मडक्यात पण आता ना आम्ही आणल्यापासून तो मडक्यात बसायलाच लागलाय. आतमध्ये डायरेक्ट बसून गप्प असतो. आणि मंडळी आम्ही ना ह्याचा नाव पण विचार करतोय की ह्याचं नाव काय ठेवायचं. आम्हाला एवढा जणांनी विचार करत होतो, पण आम्ही दोघांनी पप्पानी विचार केलाय की चिकू ठेवायचा. पण आमच्या घरातील काही जणांना तो पटत नाही, म्हणजे त्यांना वाटतं की काहीतरी दुसरा नाव पाहिजे, युनिक नाव पाहिजे काहीतरी. आणि मग आम्ही विचार केला की तुम्हाला सांगावं, तुम्ही पण काहीतरी नाव ह्याचं सजेस्ट करा की ह्याचं नाव काय ठेवायचं. आणि चिकू नाव कसं वाटेल ते पण तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये. आणि आपल्याला नाव ना 2 अक्षरीच पाहिजे ना बाबा? हो 2 अक्षर पाहिजे. जो पण आपल्याला चांगला नाव आवडेल ना कमेंट बॉक्स मध्ये, ज्याचं पण चांगला मेल आहे. हा मेल आहे. ज्याचं पण चांगलं नाव असेल ना कमेंट बॉक्स मध्ये, जो पण चांगलं नाव सजेस्ट केले त्याचं नाव आपण तो आपल्या खारुताईला ठेवू. बघा आता मस्त बसलाय हातावर पप्पांच्या. मंडळी आता ना इकडे आपण त्याचं घर तयार करतोय. हा आतमध्ये मडका व्यवस्थित बांधून घेतोय आणि ह्याच्या आतमध्ये आपल्याला जसं की बोललो की घरटा ठेवायचा आहे. बघा अशा ना रस्त्या बांधल्या आणि या होलामधून आपण व्यवस्थित रस्ते बांधून घेतोय. ह्या पत्र्याच्या इथे खारुताईचा घरटा होता बघा.
इथे बघताय या अशी लाईन गेल्या ना, इथेच आतमध्ये त्याने बांधला होता. आणि आता हाईट बघा केवढी, ह्या पत्र्यापासून आपल्या धक्क्यापर्यंत खालपर्यंत एवढी उंच हाईट आहे, जवळपास 18 फूट उंच आहे. आणि इथूनच आपल्याला जो आता पिल्लू मिळालेला आहे ना खारुताईचा, तो पहिला इथूनच पडला होता. आम्हाला माहितच नव्हतं वरती घरटा येतो. आणि ती 2 पिल्ला पण इथूनच पडली होती. आणि आजी पण तिकडे बसलेली आहे, आजीला विचारूया आपण कसा काय झालेला तो. 2 पिल्ला आजीने पाहिली होती पडताना. आजी बसलीस? हो बसलाय. हा आजी तू बघितलेलीस ना 2 पिल्ला पडलेली? एक वरनं खाली पडली दोन्ही. हा एक गेला आणि एक मेला. एक मेला ना? एक मेला. आणि पूर्ण घरटा खालीच होता ना? खाली. आणि आम्ही पण रानात गेलो होतो, नाही तर रानात गेलो. हो मग बघा कोण नाही. हो मी एकटी होत. मला झाला भिया वाटत. आणि एक मरतानी बघितलेला ना मेला. मग घरटा खाली झाला म्हणून आपण आजी घरटा काढला होता. आम्ही घरटा काढून टाकला. हो तिथून खालून तुम्हाला अंदाज येत असेल की केवढी उंच हाईट आहे. हे बघा, हा इकडे आपला पत्रा आहे आणि ह्या पत्र्याची इथून एवढ्या हाईटने आपली खारुताई खाली पडली. आणि वरती त्या कोण्याच्या इथे तिकडे घरटा होता. तर मंडळी इकडे बघताय आपल्या खारुताईचं पूर्ण घर बनवून रेडी झालेलं आहे. आणि इकडे जो मटका होता ना, तो आम्ही काढून टाकलेला आहे, कारण त्याला ना फिरायला वगैरे भेटत नव्हता. आणि आता कसा बॉक्समध्ये त्याला व्यवस्थित फिरायला, आतमध्ये शिरायला वगैरे व्यवस्थित मिळतो. आणि मटक्यामध्ये पूर्ण ना तो अटकत होता, आतमध्ये पण जात नव्हता. आता बघा कसा घुसत झाला आतमध्ये. हा कसा घरट्यामध्ये त्याला व्यवस्थित झोपायला बसायला मिळतो. आतमध्ये पप्पा यांना कशी थंडी सहन नाही ना होत. हा थोडं हवा लागली तरी ते अंग कापतो त्यांचा. उदार आहे, नॅचरल घरट आहे ना त्यांचं. त्यामुळे कसं जेवढा आतमध्ये, कारण त्याला पाणी बिन लावायचंच नसतं त्यांना, पाण्याचा एनर्जी असते त्यांना, खूप थंडी वाजते त्यांना. बघा आता कसं घुसला आतमध्ये, थंडी लागते ना म्हणून ते उबदार उबीला जातात आतमध्ये ना. हा उब लागतो यांना. तर मंडळी आता आपण चाललेलो आहोत रानामध्ये जांभळा आणायला. आजी पण खूप दिवसापासून बोलत होती की मला पण जांभळा खायच्या आहेत, तर आजीसाठी आणि खारकोंडीसाठी पण आणायचे आहेत. आणि आता बघूया, जवळपास आता ना जांभळांचा सीझन संपत आलेला आहे, तर शेवटची बहुतेक मिळतील आपल्याला रानामध्ये जांभळा. आणि आता घरातली सर्व मंडळी आहेत निघालेली आहेत. आपण चाललेलो आहोत कवठ्याच्या साईडला पण आहेत, त्याच्यानंतरला वरती गिनलवल्याच्या साईडला पण आपल्याला भरपूर जांभळं मिळतील. आणि आज बघते मंडळी आपल्या बरोबर पप्पा आहेत, काकी आहे इकडे आणि आई सुद्धा आहे. इकडे रस्त्याने जाताना ना आम्हाला एक जांभूळ भेटलंय. आणि ह्या वर्षी ना जांभळीवरती एवढी जांभळं झालेत ना की विचारू नका. बघा काळी काळी पूर्ण दिसत आहेत. वरच्या साईडला खूपच जास्त आहेत, खाली पण आहेत. बघतोय आता इथे हाच असतो रानातली मजा, हीच असते. रानमेवा खायला मिळतो. बघा खाली पण पडलीच नाही बरीच. बघा इकडे पण आहेत, काकीने काढली थोडीशी. बघा रानातला रानमेवा खायला या. बघा खालच्या साईडलाच आहेत, खाली ना जरा कवली जरा पिकली आहे. बघा वरच्या साईडला मस्त एकदम छान आहेत पिकलेली. ती मिळाली आहे दाखव. वरती चढला नाही, हातीचीच वरती अजून जाडी जाडी आहेत, खाली लहान आहेत, एवढी मोठी नाहीत. बघता इकडे किती काटे आहेत. काट्यातून आपण आतमध्ये चाललोय. भरपूर काटे आहेत इकडे दोन्ही साईडला, रस्त्यान पण खाली जाताना आहेत. हा बघा इकडे ना वरती जांभळा आहेत, तर पप्पा आता वरती गरकाटीन काढतात. हे बघा खाली ना आपण असा टावेल घेतलाय, म्हणजे पडले तर डायरेक्ट टावेलच पडतील. हे बघा आले. तर मंडळी इकडे बघताय मी जांभळीवरती चढलोय आणि इकडे वरती एवढी जांभळं झालीत नाही बघा, त्या साईडला पण ना. आणि थैलीत जरा जमवली, बऱ्यापैकी मस्त जांभळा भेटली. खाली पण सर्व जमवतात. हे बघा मंडळी केवढी जांभळा आम्ही काढली, पूर्ण टोपली भरली आहे. बघा अशीच मजा असते रानात आल्यावर, काही ना काही खायला मिळतो. हात खाला ना पोट भरून जात. तर मंडळी आता आम्ही घरी जायला निघालेलो आहोत. आजीबाई केवढी जांभळं आणली, एवढ्यात लय भेटली ना. बरीच भेटली. आजीबाईंना आमचे जांभळे लय आवडतात, त्याच्यामुळे आजीला पण आता जांभळं देता. डिश मध्ये 2 घेतले. आधी सांग टेस्ट करून कसे. लय भेटली ना, बरीच भेटली. आता जांभळी पण लय आल्यात ना. गेल्यावर रानात काय पण भेटतं. कशी आहात कळत ना. बरीच झाली जांभळा रानामध्ये, प्रत्येक जांभळीवर जांभळा झाली, पूर्ण भरलेली आहेत एवढी. तरी पण आम्ही पटकनच आलो, जास्त टाइम नाही थांबलो. जेवढी भेटली तेवढी आणली, तरी पण बरी भेटली. तर मंडळी आता घरी आलोय आणि आज आपण जांभळाने गेलो होतो, तर खारुताईसाठी आपण मस्तपैकी बघा जांभळं आणलेली आहेत. आता पप्पा ना पूर्ण बारीक करून त्याचा ज्यूस काढतायत. बघा असं डायरेक्ट कसं तो खात नाही ना, ज्यूस करूनच त्याला द्यायला लागतं. पूर्ण ना जांभळांचा चुरा केलेला आहे आणि असं ज्यूस काढतोय.
आणि बघ आपली खारुताई कशी मस्त बसलेली आहे. इकडून तिकडून त्याच्या घराच्या वरती जशी बसले मस्त इकडून तिकडून फिरते. कुठं कुठं जातस, कुठं चढतस. हा बघा कशी येते बघ. हा बघा मंडळी इकडे जांभळाचा ज्यूस बनवून रेडी झाले. त्याला दिलंय थोडं मध्ये मध्ये करून पितोय तो. काय झाला, पोट भरलाय की काय. सगळ्यांचे मागे मागे ना घरातून फिरत असतो. बघा असं आता एकदम उड्या मारत जातोय पुढे. आता त्याला एकदम एनर्जी आलाय ना त्याच्यामुळे फास्ट धावायला लागतं. पहिला अगोदर असं धावायचंच नाही, आता एकदम मस्त धावतोय तो. बघा आता त्याला खायला घेतलेलं ना पप्पा. हो, आंब्याचा रस प्यायला. आंब्याचा रस प्यायला ना त्याच्यामुळे एकदम एनर्जी आलाय त्याच्यात. फुल मस्तीच्या मूड मध्ये येतो तो. बघा कसं माझ्या मागे मागे येते बघा, एवढी स्पीड वाढली त्याची. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळालं आपल्या फॅमिलीतील नवीन फॅमिली मेंबर आलेला आहे, म्हणजे आपली खारकोंडी. याचं अजून नाव आपण ठरवलेलं नाही. तुम्ही खास नाव सजेस्ट करा की काय ठेवू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त ना आज आपण जांभळांना सुद्धा गेलो होतो आणि आपल्याला रानामध्ये छान जांभळं मिळाली. खारकोंडीला पण आपण दिली. आणि मंडळी आज तुम्हाला पूर्ण दाखवले की आम्हाला आमचा नवीन फॅमिली मेंबर कशा प्रकारे मिळाला होता. आणि जो मिळाला होता तेव्हा केवढा लहान होता आणि आता केवढा मोठा झालेला आहे. आणि त्याच्यासाठी आज आपण घर सुद्धा बनवलं. एकदम छोटासा बास्केट बनवला. खायला प्यायला राहायला सर्व जागा आतमध्ये आहे. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.